चला आज आपण डाळ मिरचू कसा करतात ते बघूया. त्यासाठी मी इथे एक टोमॅटो आणि एक कांदा कापून घेतलेला आहे. त्यासाठी हिरवी मिरची लाल झालेली मी मिक्सरच्या भांड्यात दळून घेतलेली आहे. चला आता फोडणी घालू. कढईत इथे मी तेल, जिरे, मोहरी घालून घेतलेली आहे. आता त्यात चिरलेला कांदा घालूयात. चिरलेला कांदा पण टाकलेला आहे. कांदा थोडा लालसर करून घ्यायचा आहे. लालसर झाल्यानंतर हिरवी दळलेली मिरची त्यात घालायची आहे. ती पण फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर ते पण फ्राय करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आधी घालायचा विसरली होती म्हणून आता घालते आहे. तो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. मिश्रण एकजीव झालं आहे. त्यात आता मुगाची डाळ टाकून एकदम मस्त फ्राय करून घेऊयात. आता आपण डाळ फ्राय करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. इथं मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे, जेणेकरून आपली डाळ मिरची तयार होईल. चला आपल्या डाळीला आता उकळी फुटायला लागली आहे. बघू शकता इथे उकळी फुटली आहे. आता आपण गॅस करूयात. बघा डाळीला किती छान कलर आलेला आहे. चला आता गॅस बंद करूयात. बघू शकता आपली डाळ मिरची किती छान शिजलेली आहे. चला तर मग या जेवायला आणि तुम्ही पण करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ते.